गणेशाय नमः. जीवितीची कहाणी, शुक्रवारची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता, म्हणून राणीने एका सोयीनीला नाळवारी सुद्धा एक मुलगा गपचूप आणून देण्यास सांगितले. त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती. सुईणीने ती गोष्ट मान्य केली. सुईण त्या शोधात निघाली. गावात एक गरीब ब्राह्मणबाई गरोदर होती. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली आणि म्हणाली, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करून देईल. त्या स्त्रीने ते मान्य केलं. नंतर सुईण राणीकडे आली व सर्व हकीकत सांगितली. म्हणाली, सर्व लक्षणं मुलाचीच दिसत आहेत, तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत कोणास कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल. राणीला आनंद झाला. त्याप्रमाणे तिनं डोहाळ लागल्याचं सोंग केलं. पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कपड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने होताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याप्रमाणे सुईण राणीकडे बघत गेली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली. तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुचा बांधला व तिच्या पुढे ठेवला. ती दुःखी कष्टी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब, बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा मोठा लाडात वाढू लागला. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावणातील दर शुक्रवारी जीवितीची पूजा करून, नमस्कार करून, जय जीविती माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व हे त्या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवी साडी नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं, कारळीच्या मांडवा खालून जाणं, तांदळांचं धुणं ओलांडणं बंद केलं. त्याप्रमाणे ती वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्याहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवली. रात्री घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला आई? जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल काय? हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेऊन काशीला निघाला. वाटे ते एक ब्राह्मणीचे घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी आणि 6वीच्या दिवशी जात. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. रात्री सटवी आली व म्हणू लागली, कोण ग असं वाटेत निजलं आहे? जीवितीने उत्तर दिलं, अगं ते माझं नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलाचे आईवडील चिंतेत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तर रात्र झाली. सटवी व जीविती निघून गेला. उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आपल्याला मुलगा झाला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री असंच झालं. दुसऱ्या दिवशी राजा निघाला. इकडे याचा मुलगा मोठा झाला. काशी यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव, म्हणजे ह्याचे कारण समजेल. घरी आला. जेवण घातलं. गावात ताकीद दिली, घरी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली. तिनं राजाला निरोप पाठवला, मला जीवितीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईल. राजाने कबूल केलं व नेम पाळले. त्याप्रमाणे ती जेवायला आली. पानं वाढली. मोठा थाट होता. राजा तूप वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला. दुधाच्या धारा त्याच्या तोंडात उडाला. तो तसाच रुसून निजला. आईने त्याची समजूत घातली. तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मांडलेली आई, व सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजन समारंभ पार पडला. पुढे त्यानं आपल्या आई वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला. राज्य करू लागला. जशी जीविती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.